नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. काल हसरुतुबालामध्ये मासिक एकादशी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पहिल्यांदा हरिपाठ म्हणजे 7 ते 9, हरिपाठानंतर कीर्तन पण झाले मस्त. आणि सगळं हसरुतुबाला ज्ञानेश्वर तुकाराम माऊलीच्या जयघोषातच गेले की राव. त्यासाठी खास हबप युवा कीर्तनकार ओंकार महाराज सूर्यवंशी यांचे हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तनचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम इतका छान होता, सगळे हसरुतुबालामधील ग्रामस्थ रामकृष्ण हरीच्या गजरातच बुडाले की राव. चला तर आपण कार्यक्रम बघूया मग. आता कोणी काय बोलायचं मी सांगली
क्रिया करा. 2 मिनिटात क्रिया संपणार. एक मिनिटासाठी मोबाईल स्विच ऑफ केला काय बघा. मी केला आता हा स्कोर आहे काढायला डायरेक्ट तुमच्यावर लिहायला चालतो. सचेतन मन म्हणतात त्याच्याकडे करतो. बघा तुम्ही आजचा प्रयोग करून बघा. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घ्या. या छाती भरून घ्या. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाम जप यज्ञ तो कर्म बाधून शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्मा अधर्म नाम प्रस्तुत प्राप्त ओवी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतील 10व्या अध्यायातील 235 ओवी. हीच ओवी घेण्याचं कारण, आत्ता सुचण्याचं कारण, हीच ओवी घेण्याचं का घेतली, हसूरमध्येच का घेतली, ज्ञानोबांनी ही ओवी 10व्या अध्यायातच का काढली. अनेक प्रकारे चिंतन मांडता येते. प्रस्तावना पूर्वमीमांसा यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्टली ओवीमध्ये घुसतो. ज्ञानोबा आजच्या ओवीमध्ये सांगताय नाम जप यज्ञ कर्म बाधून शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्म धर्म परब्रह्म वेदर्थे. नाम जप यज्ञ तो परम. नामस्मरण यज्ञ, नामस्मरण हे सोपं साधन आहे, श्रेष्ठ आहे. बाधून शके स्नानादि कर्म. परमार्थ करायचा, नामचिंतन करायचं म्हणलं की त्याला अडथळे येतात, कठोरता येते, नियम येतो, कुंभन येतं, शास्त्र येतं. काही परमार्थाची शास्त्र आहेत, काही परमार्थाचे नियम आहेत, काही परमार्थाची साधना आहेत की नियमाला धरूनच करावी. ते जमत असलं तरी बस. पूर्वी लोक परमार्थात येत नव्हती. तुकोबारायांनी गली गलीमध्ये जाऊन, बोळामध्ये जाऊन सर्वसामान्य शेतीमध्ये चिखलामध्ये लोळणाऱ्या लोकांना एकत्रित घेऊन नामस्मरणाची गोडी लावली. लोकांना भयभीत सोडलं होतं या पंडितांनी. होय, आज ओवी मुद्दाम घेतलेली त्यामुळे ऐका फक्त. ओवी घेण्याचं ही ओवी मी कुठल्या प्रकारे घेऊन कुठं उतरून ठेवणार याचं फक्त तात्विक नाही. 20 मिनिटं असू देत नाही, 25 मिनिटं असू देत. आता सवय झाली सोनी मराठीवर जाऊन 15च मिनिटात संपवायचं म्हणते. स्पर्धाच्या लय गेल्या. अंतकरणापासून ऐका म्हणजे तुम्हाला परमार्थाचा सार कळेल. ही ओवी मी मुद्दाम घेतलेली आहे. काय सांगितलं या ज्ञानोबांनी? तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा लोक कीर्तनाला येत नव्हती, कारण त्याची भीती होती लोकांना. पंडितांनी भीती घातली होती. एखादा श्लोक चुकला तर देव कोपेल. एखादा नित्य कर्म तुमच्याकडे करायला गेल्यानंतर, देवाची सेवा करायला गेल्यानंतर ती जर चुकली तर देव तुमच्यावर कोपेल. तर माझे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगताय, बाळाच्या आईच्या मांडीवर, तर बाळाच्या आईच्या मांडीवर बाळाने शीख केली म्हणून आई मांडी कापून टाकते ना. तरी पालक कुबडा बोले का वाकुडा. वाकुडा म्हणते ना ज्ञानोबा म्हणतात बालक आहे की बाळ व्हा. त्या ईश्वराचं संतांचं तुम्ही बाळ व्हा, मोठेपणा द्या. कुठलीही सेवा केल्यानंतर बाळ व्हा. काही जगात की होळी तै जवळी माझी. ज्ञानोबा म्हणतात
तर धाकटं व्हायला कोण बघणार नाही. धाकटं कुणाला व्हायचं नाहीच. परमार्थात धाकटंच कुणाला व्हायचं नाही. म्हणून लोक परमार्थात येत नाही. शिंगाटक्यात काही काही गावात सप्त्यात आमच्या सप्त्यात लोकच येत नाही. आमच्या कीर्तन ठेवतोय आम्ही, कीर्तनाला 4 कलिक असतात. त्या मंदिरात पाहून टाकला सर्वसामान्य माणसाने, त्याला जाऊन मुलगाला लागलाय तुमचा चोरदार कसा येतो मंदिरात. मोकाट जनावराला पोलीस बंद करून ते बाहेर नाही, त्याला आणण्यातून धारा काय आणणार एवढ्याच आठवण त्याला परमार्थ माहितीये मला. तुकाराम महाराजांनी सांगितले त्या लेकराच्या गोष्टी आहेत परमार्थ म्हणजे. तर तुम्हाला अजून किती पाठ आहे, गाथा किती पाठ आहे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती गेले, 32 वाऱ्या गेल्या. किती गेल्या तुझ्यावर? 32 वाऱ्या करत असताना तुझा भाव आता शेवटच्या स्थितीला काय आहे? 32 वाऱ्या करत असताना 33व्या वारीला तुझा भाव काय आहे? तुझा ममाध्यास अहमाध्यास 32 वारीत गेला नसेल, मग तू आणि हा कसाच पहिल्या वारीत गेल्याप्रमाणे नाही. मला सांगण्याचा भावार्थ एवढा आहे, पूर्वी तुकोबारांचा काळ गेला, संभाजी बुवांनी का वाद घातला? पंडितांनी तुकोबारायांना धरून हिरकळलं. रामेश्वर भट्टांनी सुद्धा तुकोबारायांच्या पूर्वी वादच घातला. त्याचं कारण काय आहे? तुकोबारायांनी परमार्थातलं खरं मर्म सांगायला चालू केलं. बाधू नशके स्नानादी कर्म, ज्ञानोबा तेच आजच्या ओळीमध्ये सांगतायत. परमार्थ 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 म्हणजे काय? पांडुरंगाची सेवा काय फक्त माळकऱ्यांनीच करावी का? आता लय कठोर बोला, सॉरी तर माझा विचार ऐका आणि तुम्ही माझ्या जर वाद घाला. काय सर नाही, मी काय कुठं गल्लीच काय नाही, आळंदीत 8 वर्ष मुलगी मागून शिकलो. पूज्यता डोळाना देखावी, स्वकीर्ती कानीन ऐकावी. माझी कीर्ती सांगत नाही तुम्हाला, तर लोकांचा एक गैरसमज आहे. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि अभ्यासानं बघण्याचा दृष्टिकोन. ज्ञानोबारांच्या सगळ्यात मोठा चमत्कार कुठला? कोणता चमत्कार केला ज्ञानोबारांनी सगळ्यात मोठा चमत्कार? तर एक म्हणून वेड्यामुखी वेद बोलवला, वेडा बोलायला लावला, तो ज्ञानोबारांनी मोठा चमत्कार केला. दुसऱ्याला विचारलं ज्ञानोबारांचा सगळ्यात मोठा चमत्कार कुठला? तर दुसरा म्हणाला भिंत चालवली, तो मोठा चमत्कार आहे ज्ञानोबारांचा. तिसऱ्याला विचारलं ज्ञानोबारांचा मोठा चमत्कार कुठला? तर त्याने सांगितलं स्त्रीचा काय केला? पुरुष केला, हा ज्ञानोबारांचा मोठा चमत्कार. तर आत्ताच्या लोकांच्या साठी सगळ्यात मोठा ज्ञानोबारांचा चमत्कार म्हणजे ज्ञान. हाच मोठा चमत्कार आहे आपल्यासाठी. रेखा केला नव्हता तिकडे भिंत गेली, त्यानंतर ऐकून तृप्त होणार आहे. त्या कथेला पुण्य मिळेल. माझा आयुष्याचा जडदेवाचा उत्साह होण्यासाठी ज्ञानाचा भरलेला तवयाची शिकांना हा मोठा चमत्कार आहे. त्या काळात ही लोक विरोध करत होती, त्या विरोधांना बंड चुकून कीर्तनामध्ये तत्वज्ञानाने भरलेलं कीर्तन करणारे लोक उभा आहे. आज तुमच्या आमच्या लक्षात आहे. लोक मग यायला लागले, ब्राह्मणांचा पर्दाफाश केला, पंडितांचा पर्दाफाश केला की आम्हीच तेवढं ज्ञानेश्वरी वाचणार, आम्हीच तेवढा वेदांत सांगणार. तुकोबारायांनी छाती ठोकपणे सांगितलं वेदांत मातीत खाला केला भार माता. वेदांत एक लोकांना पटायला लागलं की बाबा सर्वसामान्य माणसाला घेऊन भजन करणारा तुकाशेठ आहे. तुकाराम महाराज गरीबाला घेऊन भजन करतो. गरीबाला घेऊन भजन करणारे तुकोबारायांच्या सानिध्यात जाऊन आपण अभंग पाठ करण्यासाठी काय नाहीये.
हा विचार आहे तुकाराम महाराज. तीच परिस्थिती आता चालू आहे म्हणून हा अग्नी घेतला. आता मी माफी काय माफी मागायची गरज नाही. बोल नाही तरी सुद्धा माफी मागतो. कुणाला राग येईल कुणाला काय येईल. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मला कोणाला टोचून बोलायचं नाही आहे. मला काय करायचं आहे 1 तास सेवा करणार 2 तास कीर्तन करणार आणि निघून जाणार मी. लक्षात ठेवा तीच परिस्थिती आता कशी चालू आहे. परमार्थात नियम लय आले हो. त्या नियमाला भिवून लोक इकडे येणार झाल्यात. कीर्तनाला मांडी घालूनच बसायचं. मग गुडघं दुखणार इकडं ते म्हणणार तुझा विठ्ठल आणि तू. खरं तर कीर्तनाला मन इकडे पाहिजे. मन इकडं पाहिजे. शरीर कसं बी ओबडधोबड पडू दे इकडं तुमचं मन जर कीर्तनकाराच्या प्रवचनाच्या तत्वामध्ये तुमचं जर मन एकाग्रित असेल तर खऱ्या अर्थानं आहे. मांडी घालून बसलाय टवटवीत आहे. माझा जरा विचार वेगळा आहे हा. कारण माझी कीर्तन सोडवण्याची अभंग सोडवण्याची पद्धतच वेगळी आहे. चालू घडामोडीवर मांडी घालून बसलाय. पांढरी कपडे लावल्यात गंध घातल्यात टोपी घातलाय आणि सुंदर असा मांडी घालून प्रवचन ऐकायला बसलाय. खरं देह इथं आहे खरं मन जराशीच लोप लावून झाली. उद्या माणसं मिळतील चित्त आहे तर. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनात बसून जर कीर्तनातल्या वाक्यांच्या वरती अभंगाकडे लक्ष नसेल काय मांडियेले प्रेत. काय म्हणतात तुकाराम महाराज. तुम्ही आम्ही म्हणतो श्वासोश्वास बंद झाल्यानंतर प्रेत आहे. हालचाल बंद झाल्यानंतर प्रेत आहे. जीव गेल्यानंतर प्रेत आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत प्रेत कुणाला म्हणलेला आहे. जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही, दान धर्म नाही, भगवान परमात्म्याशी आसक्ती नाही, प्रेम नाही आहे, श्रद्धा नाही आहे, भक्ती नाही आहे, ज्याच्या आयुष्यात कधी भजन नाही, ज्याच्या आयुष्यात कधी पंढरीची वारी नाही. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाला बसून ज्याचं कीर्तनात लक्ष नाही ते प्रेत आहे. सगळ्यांनी कठोर परमार्थ सांगितला हो. सगळ्यांनी कठोर परमार्थ सांगितला. नियम सांगितले. आमच्या फडावरती हे चालत नाही, आमच्या संप्रदायात ते चालत नाही. मी पण एक फडकरीच आहे. मी काय कोणाला टीका करत नाही. खरं तात्विक तुमच्यापर्यंत मी खरंच पोचवणार आहे. खऱ्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी कीर्तन का केली. ईश्वर प्राप्तीसाठी तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावरती जाऊन नामचिंतन केलं. एकांतात केला. तो ईश्वर प्राप्तीसाठी केला. आणि लोकांतात अभंग म्हणले. हे लोकांना जड जीवाला उद्धारासाठी म्हटले. हे कधी कळणार आमच्या लोकांना. कीर्तन हे भगवान परमात्म्यासाठी नाहीच. आता लय मोठा घास घेतलाय मी. जड जीवांचा इथं एकत्रित येऊन त्यांना संप्रदायाचं वेड लावावं. भगवत प्राप्तीसाठी त्यांनी सुद्धा काहीतरी हालचाल्या कराव्यात म्हणजे कीर्तन. कीर्तन म्हणजे काय. कीर्तनाची व्याख्या काय, प्रवचनाची व्याख्या काय आहे. जड जीवाचा उद्धार होण्यासाठी ईश्वराचं चिंतन, स्वस्वरूपाचं चिंतन करून मुख्य उद्देशापर्यंत पोचवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आता लय फिरवून सांगितलं मी. आता जसं त्याला समजेल तिने घ्या. खरं आमचं काय झालंय. नियम आडवे आले. नियम आडवे आले. ते कीर्तनात चालत नाही, हे कीर्तनात चालत नाही. ओरडून विचारलं ज्ञानोबा आहे ना. परमार्थ करण्याचे 4 साधन आहेत. एक, योग मार्गातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. खरं हसूर मधला शेतकरी योग मार्गाने परमार्थ करू शकतो काय. दुसरं सांगितलं तप मार्गातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. तपानं भगवान परमात्माची प्राप्ती होते. खरं तपानं तपानं हसूर मधल्या लोकांना तप करता येईल काय.
आणि तिसरं साधन सांगितलं यज्ञ. हजारो यज्ञ केले तर ती मनोकामना पूर्ण व्हायची असं म्हणतात पूर्वीचे. देवप्राप्तीसाठी अनेक लोकांनी यज्ञ केले. यज्ञानं भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हायची. म्हणजे यज्ञ केल्यानंतर देवप्राप्ती होते, ईश्वर प्राप्ती होते. खरं एका यज्ञानं होत असे कितीतरी यज्ञ करावे लागतील, त्यावेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. खरं एक सांगतो ऐका, यज्ञ करण्यासाठी अनेक सामुग्री लागते. यज्ञ करण्यासाठी चंदन लागतं. यज्ञ करण्यासाठी अनेक साधनं लागतात. यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते. ते यज्ञ करण्याचं साधन आपल्याला जमल काय? आवडत्या संसारातच जर आपण पैशाची काटकसर करत असेल तर यज्ञ करण्यासाठी कोण आपल्याला यज्ञ करता येतील का? यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, वेदाचा अभ्यास लागतो. यज्ञ करण्यासाठी मंत्र पुष्पांजली पाहिजे, मंत्राची आहुती देता आली पाहिजे. इथं आम्हाला हरिपाठ सरळ पाठ होत नाही. ते ज्ञानदेव म्हणे आले की तिथंच जरासं चुकतोय हो, नाहीतर सगळा पाठ आहे. मग परमार्थ आमच्याकडनं कसा होणार? मग यज्ञाचे श्लोक काय येणार? त्यासाठी यज्ञ चांगला होण्यासाठी ब्राह्मणाला बोलवावं लागतं. ब्राह्मणाला बोलवायचं म्हणलं त्याची नाही महाराज. दक्षिणा आपल्याला असं किती यज्ञांची देणार आहे तुम्ही? सप्त्याची पट्टी द्या 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 म्हणून 100 वेळा माईकमध्ये पुकारा लागते. त्यावेळेस 50 एकर वालं 10 रुपये आणून देते आणि तेच संध्याकाळी येते आणि म्हणते काय नाव कुठं पुकाराय नाहीस? किती शेती आहे? किती शेती आहे? 50 एकर शेती आहे आणि सप्त्याला पट्टी किती आहे? 10 रुपये. आणि मग देवापाशी येऊन रडतोय, देवा पेरलं होतं, पाऊसच का पडाय नाहीस? कसा पाऊस पडल? कर्म आहे. आता सगळा इथं आला. कुठं विषय आला? तुम्ही म्हणाल सप्त्याच्या पट्टीवरती आणि पावसाचा संबंध काय? विज्ञानवादी लोक म्हणणार. खरं विज्ञानवादी लोकांना मी हे सांगू इच्छितो, तुम्ही भजन किती करताय, तुम्ही नामचिंतन किती करताय, तुम्हाला गाथा किती पाठ आहे, तुम्ही एकादशी किती धरल्यात, तुम्ही वाऱ्या किती केल्यात, तुम्ही ज्ञानेश्वरीची पारायण किती केल्यात, त्याच्यापेक्षा तुम्ही वागताय कसं ते सगळ्यात महत्वाचं. लक्षात ठेवा मावशी, लक्षात ठेवा. कपाळ भरून कुंकू लावायला लागले आणि सकाळी चहा दिल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नवऱ्याच्या नावाने बोटं मोडायला लागल्या. काय कुंकवाचे उपयोग आहेत? नाही म्हणजे स्पष्ट वक्ता सुखी भव. रोज भजनाला आहे, 12 वाजेपर्यंत भजन करायला लागलाय. खरं सकाळी 5ला उठून दुसऱ्याचा बांध कापून आणायला लागलाय. कर्मानं सिद्ध आहात? नाही ना महाराज. हे 2 अभंग कमी पाठ करा. मी खरं सांगतो तुम्हाला, 2 अभंग कमी पाठ करा. 2 अभंग कमी पाठ करा. मंदिरात जाता आलं नाही तर जाऊ नका. खरं कुणाचा वाईट विचार करू नका. कुणाच्या खरा परमार्थ म्हणजे काय? परमार्थाची व्याख्या काय आहे? काय व्याख्या आहे परमार्थाची? देवाला तूप घालणं, वर्षाची एकादश आल्या म्हणून अभिषेक घाला येणं, महिन्याची एकादश आल्या म्हणून फुलं व्हायला येणं, का गणेश जयंती आली म्हणून दुर्वा हुडकायला जाणं. परमार्थ म्हणजे काय? दया तुपाची वात लावणं, देवाला हार तूर घालणं म्हणजे परमार्थ नाही आहे. परमार्थाची व्याख्या आहे उभा आयुष्य जीवन जगत असताना कुणाच्या वल्या पाचोळ्यावर पाऊल ठेवण्याची इच्छा सुद्धा न होणं म्हणजे परमार्थ आहे. तो खरा परमार्थिक आहे. तो खरा श्रेष्ठ परमार्थिक आहे. कुणाला म्हणायचं परमार्थ? एक व्याख्या सांगतो, एक दृष्टांत देतो तुम्हाला. एक संन्यासी होता. कोण होता महाराज? एक संन्यासी आणि एक परीट होता. आता परटाचं काम काय? रोज सकाळी उठून तो दुकान उघडायचा आणि सगळ्यांच्या दाड्या करायच्या. बरोबर आहे ना परटाचं काम? तुमच्या इथलं परीट, आमच्या इथलं परीट कपडे धुतात, तुमच्या इकडलं मला वाटलं दाड्या करतात का?
नाही म्हणजे तुमचं लक्ष आहे का नाही बघायला लागते, आहे का नाही? ऐका, सकाळचा नित्यनेम होता त्या पर्टाचा. सकाळी 6 वाजता आलेल्या आपल्या ग्राहकाची कपडे घ्यावीत आणि गंगेच्या काठावरती जाऊन अंतकरणापासून एक पूजा अर्चा समजूनच नित्यनेम तोच समजून अंतकरणापासून ती कपडे मन लावून ती स्वच्छ धुणं आणि ज्या ग्राहकाचे आणल्यात त्याची प्रसन्नता मिळवणं, जोडून या थणं उत्तम व्यवहार आहे. असा नियम होता त्या पर्टाचा. मात्र त्याच 6 वाजता तो परीट कपडे धुवायला जायचा आणि नित्यनियम म्हणून एक संन्यासी त्या गंगेवरती आंघोळ करण्यासाठी जायचा. रोज ही एकमेकाला बघायची. तो संन्यासी म्हणायचा, बघ सकाळी उठल्यानंतर गंगेचं दर्शन व्हावं म्हणून मी रोज त्याग करून गंगेवर गार पाण्यानं आंघोळ करण्यासाठी येतोय. आणि ते बघ मी तळमळा लागलोय देवप्राप्तीसाठी गंगेत स्नान करा येतोय. आणि ह्यो तळमळा लागलाय 4 पैसे मिळवायसाठी कपडे फाडायला लोकांची. असं तो म्हणायचा. काय ह्यो परमार्थ करत करत चिंतन कुणाचं करायचं, त्याला नावं ठेवत ह्यो आंघोळ करायचा. मात्र ते कपडे धुताना रामकृष्ण हरी म्हणत कपडे धुवायचं. उत्कृष्ट परमार्थ कोणाचा आहे मला सांगा? वारीला न जाणार, वारी चुकली म्हणून देवाचं नामचिंतन करत घरात भजन, आणि वारीला चालणार पहिला नाश्त्याच्या ठेप्यावर कसं पोचायचं, पंगत कुठं आहे तिकडे ठेपायची, आणि भजन करणाऱ्या यांची निम्मी तिंगळ तवाळी त्यात काढायची. आणि मी वाऱ्या केल्या. तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये का? ए हसूरकर, तुकाराम महाराज म्हणतात, गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेवून भावे ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसाला श्रीलेखागण, राम राम स्मरादी. मावशी डोळं झाकून रात्र करू नकोस. डोळं झाकतीस आणि म्हणतीस अंधार झाला, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय, ऐका. ए चटक्याने बस रे, चल और लवकर. झालं, टायमिंग संपलंय काय माझं? ओके, ऐका. ओवीत घुसतो डायरेक्ट. अतिशय गोड चिंतन चालू आहे माऊली. ऐका, मी काय ठरवून येत नाही सर कुठलं कुठं काय घ्यायचं, येऊन डायरेक्ट ऐका. कुठं आलता विषय? तुकाराम महाराज सांगतायत, टाळ हातात आहे, भजनात बसलाय, कर भजन चालू असताना त्या भजनामध्ये निंदा, ममाध्यास, अहमाध्यास धरून जर करत असेल, किती सुद्धा सुंदर तालात म्हण आणि स्वर म्हण, संगीत विशारदास देवापर्यंत पोचत. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. कळी काळाला जिंकणारा भोळा माणूस आहे हो, म्हणून भोळे राहा. इतकं पण भोळे राहायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात अंगामध्ये सगळं गुण पाहिजेत माझ्यासारखं. हा, तुम्हाला काय वाटलं? सगळं गुण पाहिजेत. शांत देव, शांत संत कोण? हा, नाव येते लगेच तोंडात. शांती ब्रह्म म्हटलं की कुणाचं नाव येते? एकनाथ महाराज शांत आहेत. तुम्हाला काय वाटतं शांत आहेत? समय सूचकतेनं वागलेत एकनाथ महाराज, शांत आहेत. मात्र ते सुद्धा वैतागलेत या जनासमोर आणि ते म्हणलेत आक्रोशात, काय माय गेली होती भूतापासी, काय माय गेली होती भूतापासी, हरिनय मुकासी अरे मुडा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन येत नाही मुखामध्ये, अर्थ सांगण्याचा माझा अधिकार नाही. तुम्हाला ह्याचा अर्थ सांगतो, होय होऊ दे तेवढं जरा. नाही महाराज. मग तो संन्यासी आणि परीट बरोबर आलो ना जाग्यावर.
एकसारखे ते भेटायचे, रोज येऊन जाऊन त्यांची भेट व्हायला लागली आणि रोज त्यांची भेट झाली. तो सुद्धा परीट म्हणायचा किती तेजस्वी संन्यासी आहे. संन्यासी कोणाला म्हणतात? संन्यासी भगवी कपडे घालतात, बरोबर आहे ना? भगवी कपडे घालतात तो संन्यासी, बरोबर. तुकाराम महाराज म्हणतात भगवी कपडे आता कोण पण घालायला लागले. ज्याला बायका जगवायचा कट्टाळा आला तो बी भगवी घालायला लागलाय आता. तुकाराम महाराज तर म्हणतात भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. भगव्या रंगाची कुत्री पण आहेत, मग त्याला संन्यासी म्हणून चालेल? नाही ना महाराज. मग संन्यासी कुणाला म्हणायचं? उघडा ज्ञानेश्वरी आणि वाचा ज्ञानेश्वरी आणि सांगा संन्यासी कुणाला म्हणायचं. ज्ञानोबा सांगतात संन्यासी कुणाला म्हणायचं. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण. परतात संन्यासी जाण निरंतर. मी माझी ऐसी आठवण, संन्यासी त्याला म्हणायचं. मी आणि माझं जो विसरला त्याला संन्यासी म्हणायचं. भगवी कपडे घालतोय तो संन्यासी नाही. परमार्थ करत संसार करत सुद्धा संन्यासी होता येते. फक्त मी आणि माझं सोडा. तुम्ही संन्यासी आहात काय? मी आणि माझं. दंडी संन्यासी असतात, त्याला सोन्याला हात सुद्धा लावण्याचा अधिकार नाही, अलंकाराला स्पर्श करण्याची हे नाही, त्याला परवानगी नाही आहे. ग्रहत्यागी त्याला संन्यासी म्हणतात. मग असा संन्यासी, त्याला त्या पर्टाचा गैरसमज झाला होता. हा मोठा संत आहे, मोठा संत आहे, रोज आंघोळीला येत होता गंगेच्या म्हणल्यावर. एक दिवस तो संन्यासी स्नान करण्यासाठी आला आणि दगडाच्या कडला घाटावरती स्नान करून जात असताना घाटाच्या दगडाच्या कडला त्याला एक सोन्याची अंगठी दिसली. 1 तोळ्याचीच होती ती. खरं तर संन्यासी म्हटल्यानंतर हात लावू शकत नाही. मग त्या संन्याशाने काय विचार केला, आपण हात लावू शकत नाही, राहू दे, खरं ती त्या गरीब पर्टाला दाखवू आणि त्याचा उद्धार करू, त्याला ती घ्यायला लावू आपण. म्हणून पर्टाला हाक मारली, ओ परीट दादा या. आता हाक कुणी मारली? संन्यासानं हाक मारली. म्हणल्यानंतर पर्टाला असं वाटलं आज हे संन्यासी महाराज मला काहीतरी कान मंत्र देतील आणि माझा उद्धार होईल, किंवा मला ईश्वर प्राप्तीसाठी एखादा मंत्र देतील, किंवा मला आज ते साक्षात ईश्वराचंच दर्शन करून देतील की काय, असं कुणाला वाटलं? पर्टाला वाटलं. पर्टानं हातातलं काम टाकलं आणि पळत 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 गुडघं टेकलं आणि संन्याशाला म्हणाले, बोला ना महाराज. दर्शन घेतलं आणि म्हणले, बोला महाराज आज काय मंत्र देणार आहे मला, बोला. आज माझा उद्धार तुम्ही करणार आहात मला माहिती आहे, बोला. ते म्हणले, संन्यासी म्हणला, अरे बाबा ती बघ दगडाच्या काट्याला सोन्याची अंगठी पडल्या, ती घे आणि तुझ्या संसारात वापर. परीट म्हणला, महाराज तुम्हाला आत्ता दिसली का? हीच अंगठी मला 4 दिवसापासून दिसाली, मी हात लावायला. मग आता तुम्ही सांगा खरा संन्यासी कोण? परकधन नको आहे, नको आहे, मी त्याला हात लावणार नाही. अशी ज्याची नीतिमत्ता आहे ना तो खरा परमार्थिक आहे. पांढरी कपडे घातल्यात, गंध लावलाय, फेटा घातलाय म्हणून त्याला महाराज म्हणून चालल. पांढरं दिसतंय त्याला जर महाराज म्हणत असाल तर पांढऱ्या रंगाचा आणि काय आहे माहिती आहे काय? सुभाषितकार सांगतायत, आगा भकाचिया. सुभाषितकार म्हणतात पांढऱ्या रंगाचा बगळा सुद्धा आहे, मग त्याला महाराज म्हणून चालत नाही, कारण ते छोटं मासं खातंय. नाही ना महाराज त्याला महाराज म्हणून चालणार. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग सांगितला.
मग ज्ञानोबाराय आम्हाला सांगा ना, या कर्मात आम्हाला अडकायचं नाही आहे, खरं सगळी कर्म करत प्रपंच करत मुलं बाळ सांभाळत शेतीवाडी सांभाळत शेतात सुद्धा घरात सुद्धा दारात सुद्धा मुलाला घेताना बायकोजवळ असताना चालणारा परमार्थ, सर्वसामान्य माणसाला पचणारा असा परमार्थ, गरीबाचा परमार्थ, सगळ्यांना समजेल असा परमार्थ, कुबुद्धीच्या निर्बुद्धीच्या समबुद्धीच्या लोकांना पेलणारा असा परमार्थाचं साधन जरा आम्हाला सांगा, असं विचारल्या पेटाला ज्ञानोबाराने सांगितलं. नाम जप यज्ञुतो सोपं साधन आहे का? बाधू न शके स्नानादी कर्म. देवाची पूजा करायची असेल तर स्नान गरजेचं आहे, ज्ञानेश्वरी पारायणला बसायचं असेल तर स्नान गरजेचं आहे, अभिषेक घालायचा असेल तर स्नान गरजेचं आहे, तीर्थयात्रा करायची असेल तर स्नान गरजेचं आहे. खरं देवाचं नामचिंतन करण्यासाठी आंघोळीची गरज. पारूस उठून घे, हातरुणात म्हण, दारात म्हण, नंतर परड्यात म्हण, देवाचं नामचिंतन कुठं बी म्हण. मग विचारलं कधी म्हणावं देवाचं नामस्मरण? सकाळी म्हणायचं काय, संध्याकाळी म्हणायचं काय, दुपारीच म्हणायला पाहिजे असं काय आहे काय? नाही, ते सकाळीच म्हणायचं असं काय आहे काय? नाही, ते रात्री म्हणायचं नाही, 12च्या पुढे देवाचं नाव घ्यायचं, नाही तर देव बोकांडी बसतोय असं काय आहे काय? नाही. ज्ञानोबारांनी ते पण सांगितलं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. देवाचं नामचिंतन कधी पण घ्या, दोन्ही पक्षाचा उद्धार होणार म्हणजे, दोन्ही पक्षात उद्धार होणार म्हणजे होणार. काँग्रेस आणि भाजप, बरोबर ना? मग हे दोन पक्ष कुठले कुठले दोन पक्ष? दोन्ही पक्षामध्ये उद्धार होणार. कुठल्याही पक्षात तुम्ही भगवान परमात्म्याचं नाव घ्या, कुठल्याही वेळेत घ्या, मध्ये घ्या, अंती घ्या, कधीही घ्या, देवाचं नामचिंतनानं तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही क्रिया करत असताना घ्या, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. हे माऊलीनो, देवाचं नामचिंतन कोणतंही कार्य करताना घ्यावं. नाही मी भजन करतोय म्हणून त्यो नावं ठेवतोय, त्यो भजन करतोय म्हणून मी नावं ठेवतोय. जग काय म्हणतंय, त्यानं मला इकडं नावं ठेवली, त्यानं मला तिकडं नावं ठेवली, त्यो माझ्या नावान बोंबला लागलाय. तुम्ही ह्याची काही चिंता बाळगू नका. पती लक्ष्मीचा जाण तसे, देवाला सगळं माहिती आहे. होय, खाली बसलेले, वर बसलेले, मांडी घातलेले, मांडी न घातलेले, कट्टे बसलेले, वट्टे बसलेले. लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत असेल ओंकार महाराज चांगला आहे, ओंकार महाराज सारखा ज्ञानी कोण नाही, तर ओंकार महाराज काय आहे, ओंकार महाराज कसा आहे, ओंकार महाराज काय करतोय, ओंकार महाराज इतर वेळी काय वागतोय. ओंकार महाराज आईला फसू शकतोय, बाबाला फसू, माझ्यावरच घेतो, आहे का नाही? बरं आहे का नाही? उगाच तुमच्यावर घेतलं की ते आणि तारका बंद होत्यात. तुम्ही तुमच्या आईला फसू शकताय, तुम्ही तुमच्या बाबाला फसू शकताय, तुम्ही तुमच्या नवऱ्याला फसू शकताय, तुम्ही तुमच्या मालकाला फसू शकताय, तुम्ही सासूला फसू शकताय, तुम्ही सुनाला फसू शकताय, तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकताय. खरं देवाला फसवणारा अजून जन्माला आल्याला पती लक्ष्मीचा जाणत से, पती लक्ष्मीचा. मग ज्ञानोबाराय, अहो मला सांगा ना, सगळ्यात सोप्यातलं सोपं साधन, या कलियुगामध्ये वापरणारं साधन, त्रेतायुगात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोणतं साधन वापरलं? द्वापार युगात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोणतं साधन वापरलं? कृतयुगात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोणतं साधन वापरलं? एकनाथ महाराजांनी ते भागवतात सांगितलं. त्याचा श्लोक असा आहे, मला थोडासा पाठ आहे, सांगतो ऐका. कृतयुगे ध्यायते विष्णु, त्रेतायाम यदो मुखेर द्वापारे परिचर्याणाम कौलो तद हरिकीर्तनात. एकनाथ महाराज म्हणतात, कृतयुगे ध्यायते विष्णू, कृतयुगात ध्यानाने देवाची प्राप्ती झाली.
द्वापारे परिचर्याणाम, द्वापार युगात भगवान परमात्म्याची तपान प्राप्ती झाली. त्रेतायाम यतो मुखेर, त्रेतायुगात भगवान परमात्म्याची प्राप्ती यज्ञ करून झाली. मात्र हे कलियुग आहे. कलियुगात भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर काय करायला पाहिजे असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं, कलियुगात जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर एक काम करा, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट, तेने नारायण देईल भेट. देव तुम्हाला भेट दिलो, देव तुमच्या दारात येईल, देव तुमच्या घरात येईल, देव कुठल्या रूपाने येईल तुमची अडचण काढून जाईल सांगता येणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. नामस्मरण का? आंघोळीच्या अगोदर चालतंय, कधीही चालतंय, उठताना चालतंय, बसताना चालतंय. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती, हरी बोला. हे आत्ता ज्यांचा जन्मताच बाबानं बंगला बांधून ठेवलाय, ती मागच्या जन्मातली भजन करणारी होतीत म्हणून बंगल्यात जन्माला आल्यात. आता चुकीचं वाटालंय. इति विचार चंद्रोदया, हा एवढा विषय सांगतो आणि थांबतो वाटल्यास महाराज. हा एवढा विषय सांगतो आणि थांबतो. एखादं श्रीमंत घराण्यात बाळ जन्माला आलं तर म्हणतात, बघ बाई हौशीला नातू झाला, हौशीच्या गळ्यात 50 तोळं सोनं आणि नातू झाल्या पेटाला हौसाबाईनं 2 तोळ्याची चीन करून ठेवली होती. बघ ते बाळ तोंडातनं सोन्याचा चमचा घेऊनच आले. म्हणतात का नाही? म्हणतात काय नाही? तर ऐका, ते तोंडातून सोन्याचा चमचा घेऊन नाही आलं, मागच्या जन्मात नामस्मरण करून परमार्थाचा सोन्याचा वाटा घेऊन त्या घरात ते जन्माला आले. म्हणून ह्या जन्मात पुढचा जन्म जर चांगला पाहिजे असेल तर या जन्मात देवाचं नामचिंतन करा, भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा, नामसंकीर्तन करा. पुढचा जन्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पुढचा जन्म तुम्हाला चांगला प्राप्त झाल्याशिवाय चालणार नाही. होणार 100% चांगला प्राप्त होणार. तर ते कसं? तुम्हाला मरताना काय आठवतंय ती तुम्हाला गती प्राप्त होते. इति शास्त्र, इति ज्ञानेश्वरी, इति ज्ञानेश्वर विरचितम भावार्थ दीपिकाम. काय ते पुढं? हरि ओम तत्सदिति श्रीमद भगवद गीता सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक अमुक. ऐका ना हो दादा, मन 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 थकलंय ना, मन संसाराला कंटाळलंय ना. मी म्हणत नाही संसाराला कंटाळलंय तर संसार सोडा, मी असं म्हणत नाही हो. संसाराला कंटाळा असेल तर संसार सोडा असं म्हणत नाही. जीव नकोसा झालाय, व्याप आहे, दुःख आहे. ऐका ना, ते मागच्या जन्माचं भोग आहेत, ते भोगावं लागणार. ते भोगल्याशिवाय भोग भोगल्याशिवाय भोग तो न घडे. संचिता वाचून ते मागच्या जन्माचं कर्म आहे म्हणून ते आता भोगायला आलंय. 4 वर्ग आहेत, एक वाढतच चाललंय. थांबवतो जरा, थोडं घेतो आता. ते फाट फुटत जातात हो त्याला. हे काय पाठांतराचं नवं, हे असंच आहे. हे अंतकरणापासून आलेलं आहे. हे 12 वर्ष तपश्चर्या केलेला आहे. 4 वर्ग आहेत. 1 चांगलं वागून चांगलं होणारा एक वर्ग आहे. 2 चांगलं वागून वाईट होणारा एक वर्ग आहे. वाईट वागून चांगलं होणारा एक वर्ग आहे. आणि वाईट वागून वाईट होणारा एक वर्ग आहे. किती वर्ग सांगितले मी? लक्षात ठेवा. लक्ष झालं, कीर्तन संपलं, प्रवचन संपलं. चांगलं वागून चांगलं होणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे, चांगलं वागतोय खरं त्याच्या बाबतीत वाईट होतंय. तिसरा वर्ग असा आहे, लय वाईट वागतंय खरं त्याच्या बाबतीत काय होतंय? चांगलं होतंय.
पैसे सगळं दारूला सपवतोय, बायकोला मारतोय, खरं अचानक त्याला 50,000चा आकडा लागतोय. म्हणजे काय होतंय? चांगलं होतंय. कसं काय आहे? त्या देवान काय दारच ठोकल्यात, काय डोळे झाकले असतील? भजन करणाऱ्या माणसाला पाटक्या नाट्या घेतोय आणि ते मरतंय, आणि 10-10 वर्ष 15-15 वर्ष झालं बिन पाण्याची पितोय, ती अजून कटरी लोळतंय. काय या देवाच्या दरबारात काय खरा न्याय आहे काय? असं वाटतंय का नाही महाराज? वाटतंय का नाही? तर त्याचं कारण एक आहे. ते कितीही वाईट वागू दे, प्रारब्ध हे पाठी गाडे नसरे पुढे चालता, तुकाराम महाराजांची भाषा आहे. बाळ जन्माला आल्यानंतर ते पाठीवरती गाठोडं घेऊन आलंय. कसलं? मागच्या कर्माचं. तुमच्या बाबतीत जर वाईट होत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले. आणि चांगलं होत असेल तर ज्ञानोबा राय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मातलं ऐका, आता मी शेवट मुद्दा सांगत होतो तो काय होतंय, का असं होतंय, तर ते मागच्या जन्माच्या कर्मावरती आहे. मग पुढचा जन्म तुम्हाला कुठल्या योनीत प्राप्त व्हायचा असेल तर चांगलं वागा. मरताना जे तुम्हाला आठवल ती गती तुम्हाला प्राप्त होत्या. मग मरताना सोनं 5 तोळं करून ठेवलंय, माझं चिता काय होईल त्याचं, म्हणून जीव पाटक्यान सोडला तर पुढचा जन्म सापाचा मिळतोय. कशाचा? पुढचा जन्म काळाला होतोय, प्राप्त काळाचा होतोय. आणि मरताना रतिभोग, वासनेमध्ये स्त्री गमन, वासनेत तुमचा देह ज्यावेळेस पडतो त्यावेळेस पुढचा जन्म तृतीय पंथ. कळत नाही? तृतीय पंथ माहित नाही? नपुसक जन्म प्राप्त होतोय. कशाचा? हे सगळं जे शरीर आहे ना, हे शरीर, खरं सांगू का, हात मिळणं मावशी तुमच्या हातात नाही आहे. जन्मताच तुम्हाला डोळे चांगले मिळणं हे तुमच्या हातात नाही आहे. जन्मताच तुम्हाला पाय मिळणं हे तुमच्या हातात नाही आहे. खरं मिळालेल्या हाताने विमलची पुडी फोडायची, गाय चुन्ना जास्त लावून तंबाखू मळायचा, हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? मिळालेल्या 2 हाताने भावाचा पाक बांध कुपरून काढावा का या हाताने एकादश आहे म्हणून 1 तासभर विना घ्यायला जावावं, हे कुणाच्या हातात आहे? ह्याला म्हणतात स्वतंत्र क्रियामान कर्म. कर्माला स्वतंत्रता आहे. ह्या मृत्यूलोकामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धीनं कर्म करू शकताय. मात्र ते कर्म सत्कर्म व्हायचं असेल तर तुमची संगत त्या पद्धतीनं असेल तर ते सत्कर्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म सुद्धा चांगल्यात महत्वाचं आहे. मग मरताना जर तुम्ही आता 2 मुद्दे सांगितले आणि मरताना 3रा मुद्दा. मरताना जर तुम्ही देवाचं नामस्मरण करत करत जर मेलात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत जर तुम्ही देह ठेवला तर तुम्ही काय व्हाल? तुम्ही देवच होणार. राम म्हणता रामाची होई जे. जाऊ दे, ह्याच्या पलीकडे ह्याला तंतोतंत बसणारे असे एक ओवी सांगू, शास्त्र प्रमाण ज्ञानोबारांची ओवी सांगतो. मरणी दया जे आठवे तो त्याची गती पावे. मरताना तुम्हाला जे आठवल तुम्हाला ते प्राप्त होईल. एकानं एक राजा होता, कोट्यावधी संपत्ती होती त्याची, खरं शेवटी त्याच्या लक्षात आलं पोरग माझं नव, बायको माझी नव, जमीन माझी नव, राज्य माझी नव, जनता माझी नव आणि समाज माझा नव. तर माझं कोण आहे? माझं फक्त कर्म आहे. माझं काय आहे? मी केलेलं कर्म आहे. माझं काय आहे? माझं नामस्मरण आहे. असं त्याच्या लक्षात आल्या बेटाला त्यानं सांगितलं, बायको आता मी घरदार सोडणार आहे. राजा होता बरं का तो, ते का 10 गुंठ्यावालं नव्हतं. 10 गुंठ्यावालं नव्हतं ते. 10 गुंठ्यासाठी पंढरपूरची वारी चुकवणारा नव्हता तो. त्यानं अख्खं राज्य पोरग्याला राजाच्या गादी बसवलं आणि कुठं गेलं? अरण्यात गेलं आणि नामचिंतन करायला लागलं. खरं हरणीचं पिल्लं येऊन त्याच्या वट्यात पडलं. सोडून आलंय सगळं कोट्यावधीची इस्टेट आणि जंगलात जाऊन नादाला लागलं हरणीच्या.
त्याला एवढा सांभाळ केला, लळा लागला, बायकोचा लळा सोडला आणि हरणाचा सळा लळा लागला आणि मरताना म्हणायला लागलं, मी मेल्यानंतर या हरणीचं कसं होईल, मी मेल्यानंतर या हरणीचं कसं होईल, मी मेल्यानंतर या बारक्या हरणीचं कसं होईल. असं करत करत मेलं, हरण हरण म्हणत मेलं आणि पुढचा जन्म हरणीचा झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. पुढचा जन्म हरणीचा प्राप्त झाला. हो, मरताना देवाचं नामचिंतन करा. मी म्हणतो वयस्कर सगळ्या या म्हाताऱ्या बसल्यात, हिने सून काय करतोय, पोरग काय करतय, त्याच्यावर राजीकडं शिपडायचं नाही. माझं आता 29 वय आहे म्हणून मी आता हे सगळं बोलायला लागलो. त्याच्या हातात कारभार दिलाय का नाही, त्या सुनानं एवढंच त्याला घातलं आणि तेवढाच कांदा टाकला आणि ते गॅसच चालू केलाय त्यानं. तिचं राज्य आहे, ती काय करते ते करू दे, तुझ्या पुढ्यात तात आलं की विषय संपला का नाही. वयाच्या 50व्या नंतर आपण जरा संसारातनं अलिप्त व्हावं. खरं जसं वय वाढल, जशी केस पिकतील तसं त्यात घुसावे बघत्यात रे. काय कळत नाही लोकांचं, हेच चुकतं, एवढं लक्षात ठेवा. पूर्वीची पद्धत अशी होती महाराज, पोरगं मोठं झालं की त्याच्यावर खांद्यावरती सगळा व्यापाराचा भार बाबानं द्यावा. ऐका, पूर्वीची पद्धत काय आहे, 22 वर्षाचं पोरगं झालं, 18 वर्षाचं पोरगं झालं की बापानं संसारातनं रिटायरमेंट घ्यावी, सगळा व्यापार पोराच्या खांद्यावरती द्यावा आणि आपण काय करावं, तीर्थयात्रा कराव्या, भजन करावं, देवाला धरावं. महाराज, ही परंपरा आपली आहे. खरं आता 28 झालं, 32 झालं तरी पोरग्याचं लग्न विना, त्यामुळे सगळीच त्यात गुरपडून बसल्या आहे का नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये सांगितलं, तुमच्याकडनं तीर्थयात्रा घडत नसेल तर राहू दे, तुमच्याकडनं वेदाचं पठण होत नसेल तर राहू दे, पंढरीच्या वारीला जायला जमत नसेल तर राहू दे, ठाईचं बैसोणी करा एक चित्ती, आवडी अनंताळ बाबा, नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अंतकरणापासून भजन करा, नामचिंतन करा, जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या परब्रह्माच्या शोधात आपण आहोत ते नामच परब्रह्म आहे असं ज्ञानोबा शेवटच्या ह्या राहिलेल्या अर्ध्या ओळीत म्हणतात. नाम परब्रह्म वेदारते, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदारते. नामानं धर्म आणि अधर्म काय होतो, पवित्र होतो, आणि नाम हेच परब्रह्म आहे असं या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. पुढील चिंतन आपण कीर्तनात बघू. पुंडलिक वरदे हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ. आता विश्वास
पंढरीनाथ भगवान की जय. पसायदानाने कार्यक्रम सांगता गेला आणि भोजनाचा कार्यक्रम होऊन 9 वाजता होणाऱ्या महाराजांच्या कीर्तनाच्या सर्व लोकांना ओढ लागली. कार्यक्रम काय 9 वाजता सुरू झाला. कीर्तनाचा कार्यक्रम पुढल्या भागात तुम्हाला दिसेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.